हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. प्रियाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहे लहान मुलांच्या आवडीची डिश, ती म्हणजे रवा बॉल्स, सुजी बॉल्स. तर मुलं हे आवडीने खातील. व्हेजिटेबल्स मुलं सहसा खात नाहीत, तर आपण तीच आयडिया सुचवून इथे व्हेजिटेबलचाच वापर करून मुलांना आपण हा खाऊ बनवणार आहोत. तर इथे मी व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत आणि इथे हा 1 वाटी रवा देखील मी घेतलेला आहे. तर हा रवा मी स्वच्छ असा चाळून वगैरे घेतलेला आहे. तर इथे थोडे मटार घेतलेले आहेत. कढई तापत ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल देखील मी थोडंसं वापरत आहे. तर घरामध्ये जे व्हेजिटेबल्स अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि त्यात आपण तेल तापल्यानंतर जिरे मोहरी घालणार आहोत. आणि आता आपण याच्यामध्ये पहिल्यांदा कांदा परतवून घेणार आहोत. तर मी ते कांदा, कोबू, असं गाजर, वाळूक, मिरची तर मी खास करून वापरलेली आहे. तर लहान मुलांना खूप तिखट नाही आवडत ना, त्यासाठी मी ते कोबू आणि मिरची हे वापरलेलं आहे. आणि मोठ्यांसाठी जर तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही इतर मसाले देखील याच्यामध्ये ॲड करू शकता. तर मी ते हे गाजर देखील आता मी ह्यात ॲड केलेलं आहे. मुलं सहसा व्हेजिटेबल्स खायला नकोच म्हणतात. मग आता आपण काय करूयात, ह्याच आयडियाने आपण ही डिश बनवणार आहोत. तर इथं मी सगळे व्हेजिटेबल्स ॲड करून छान असं हे तेलात परतवून घेणार आहे. टमॅटोनी एक छान असं टेक्स्चर येतं. टमॅटोमुळे आंबट चव लागते, थोडंसं आंबूसपणा येतो, त्यामुळे खायला मुलं छान वाटतं. तर इथे छान परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मटार ॲड करत आहेत. मटार मी उकडून घेतलेले आहेत, थोडेसे मऊ असे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही, कारण खूपच मऊ होईल ते उपमा. तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर आपण छान अशी उकळी येऊ देणार आहोत. तर बघा, अशी उकळी आल्यानंतर थोडंसं हलवून घेऊन ह्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. पुन्हा एकदा हलवून आपण ह्याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत. तर आता छान असं हलवलेलं आहे. तर आता रवा ॲड करत आहोत आपण. तर ह्याच्यात गुठळ्या होणार नाहीत शक्यतो, कारण आपण छान पाणी उकळून घेतलं होतं. तर आता मिक्स करून घेऊयात आपण. आणि आणखी झाकण ठेवून एक 5 मिनिट आपण ठेवून घेणार आहोत. तर 5 मिनिटांनंतर बघू शकता, छान असे घट्ट असं शिजलेलं आहे. खूप पातळ देखील आपल्याला चालणार नाही. तर अगदी एक 5 ते 10 मिनिटं आपण थंड करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे हे गोळे तयार मी करून घेतलेले आहेत. तर थोडासा तेलाचा हात लावून तुम्ही हे गरमागरम देखील करू शकता गोळे. तर ते पॅन घेतलेलं आहे मी. पॅनचा वापर का केलेला आहे, तर ते जे बॉल्स आहेत ते टॉस करण्यासाठी सोपं जातं पॅनमध्ये. तर इथे त्यासाठी मी पॅन वापरलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी तेल वापरते थोडंसं. आणि इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. जिरा पावडर, धने पावडर, हळद आणि लाल तिखट, चाट मसाला. आपण इथे मीठ घालणार नाही, कारण आपण याच्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं होतं. तर आता हे तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपण ह्याच्यामध्ये हे छान असे टॉस करून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे ब्राउनिश कलर तर आपल्याला हे छान परतवून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यावर आपण हे मसाले टाकूयात. हे मसाले एकत्र करून घेऊया. आणि हे एकत्र केलेले मसाले आपण ह्याच्यावर टाकणार आहोत. खूप टेस्टी लागतं. तुम्ही मोठे देखील चहाच्या टायमाला तुम्ही चहासोबत हे स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता. खूप छान लागतं हे. आणि अगदी 1-2 वर्षाच्या मुलांसाठी तर खूपच छान आहे रेसिपी. बघा, तुम्ही कसं वाटलं नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर लहानांचा आणि मोठ्यांचा हा असा आवडीचा पदार्थ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.